आज दुपारच्या लंचसाठी आपण बनवणार आहोत पनीर मसाला। त्यासाठी इथे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि त्याला आपण क्यूब्समध्ये कट करून घेणार आहोत। असं क्यूब्समध्ये कट केल्यानंतर आपण याला फ्राय करणार आहोत। त्यासाठी कढई घ्यायची आहे, कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपण पनीर जे आहे ते हलकसं सगळ्या बाजूंनी फ्राय करून घेणार आहोत। असं केल्याने पनीर पण छान फ्राय होतं आणि फ्राय केल्यानंतर सॉफ्ट राहण्यासाठी सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितलं की कसं आपण याला सॉफ्ट ठेवू शकतो। पनीर छान फ्राय झालेलं आहे। आता नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलं, त्याच्यात मीठ, हिंग घातलंय, मिक्स केलं आणि याच्यामध्ये आपण जे पनीर फ्राय केले ते लगेचच पाण्यात सोडून देऊया। असं केल्याने काय होतं ना, पनीर फ्राय केल्याने थोडंसं हार्ड होतं, पण पाण्यात टाकल्याने पुन्हा ते सॉफ्ट होतं। आता 2 मीडियम कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत, त्याला आपण रफली चॉप करून घेणार आहोत आणि ज्या कढईमध्ये आपण पनीर फ्राय केलं होतं ना, सेम कढईमध्ये कांदा टाकून घेणार आहोत। कांदा आपल्याला हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर फ्राय व्हावा म्हणून त्याच्यामध्ये हलकंसं मीठ पण घातलेलं आहे। आता कांद्याचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत। टोमॅटो पण आपल्याला हलकासा शिजवून घ्यायचा आहे, फार नाही, पण थोडंसं। टोमॅटो टाकल्यानंतर त्याच्यामध्ये 1 इंच आलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 वेलदोडे आणि 7 ते 8 काजू याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। आता याला आपण टोमॅटो हलकासा शिजेपर्यंत तसंच याला शिजू देऊ आणि थंड झाल्यावर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, जेवढं आपल्याला भाजीला हवं तेवढं। आता आपण भाजीची प्रोसेस सुरू करतो आणि जो आपण कांदा टोमॅटोचं पेस्ट केलं आहे ना, तीच ही पेस्ट आहे, ती आपण टाकून देणार आहोत तेलामध्ये। आता ही पेस्ट ना पाणी न घालता वाटलेली आहे, म्हणून ही पटकन शिजते। पाणी घालाल तर तितकाच वेळ लागेल पेस्ट पटकन शिजण्यासाठी, म्हणून कमीत कमी पाणी ॲड करून ही पेस्ट बनवून घ्या आणि अशी छान तेलामध्ये मिक्स करत ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये 2 तेजपत्ता आणि थोडासा दालचिनी ॲड केलेला आहे मी। माझ्याकडे छोटे छोटे दालचिनीच्या स्टिक्स होत्या, त्या मी ॲड केलेल्या आहेत। अर्धा इंच नाही, खूपच कमी अशी दालचिनी ॲड केलेली आहे फ्लेवर येण्यासाठी। बाकी कुठलाही गरम मसाला मी वापरलेला नाही आहे, खडे मसाले। आता धने पावडर, हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे पनीर मसाला याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला पण आपण छान तेलात मिक्स करून घेणार आहोत। जसंच मसाले घातले ना, फक्त आपल्याला मिक्स करायचं आणि लगेचच आपण याच्यामध्ये दूध ॲड करणार आहोत। पण जर तुम्हाला दूध नको असेल तर तुम्ही साधं पाणी ॲड करू शकतात। पण या भाजीची खासियतच ही आहे की आपण जेव्हा दूध ॲड करतो ना, याच्यामध्ये छान असा क्रीमी टेक्स्चर येतो। फार आपल्याला दही ॲड करा किंवा दुधावरची साय ॲड करत बसावं लागत नाही आणि मस्त असं जसं आपल्याला बाहेरून कसं अशी क्रीमी ग्रेव्ही मिळते, तशीच ग्रेव्ही आपल्याला ही रेडी झाल्यावर मिळते। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत आणि थोडीशी साखर पण घातलेली आहे, टमाटा घातल्या म्हणून साखर घातली। कसुरी मेथी जी आहे ती चुरून घेणार आहोत। कधी पण कसुरी मेथी चुरून ॲड करा, त्याच्याने फ्लेवर खूप छान येतो कसुरी मेथीचा आणि याला मिक्स करून देणार आहोत। हलकीशी उकळी आली की त्याच्यामध्ये लगेचच आपण पनीर सोडून देणार आहोत। पाणी फारसं ॲड केलेलं नाही म्हणून ही प्रोसेस पटापट होते, म्हणजे ही पनीरची भाजी टोटलच 20 ते 25 मिनटात रेडी होते। पटकन पटकन, कारण की वाटणात पाणी नव्हतं ॲड केलेलं, दूध ॲड केलं आहे, त्यालाही उकळी येते। फारसं एक्स्ट्राचं पाणी ॲड करू नका, जशी कन्सिस्टन्सी हवी तसंच ठेवा आणि ही भाजी आपली रेडी झालेली आहे। आणि बघू शकतात, पाणी वेगळं नाही, ग्रेव्ही वेगळी नाही, असं नाही आहे, अगदी एकसंथ असं आणि याला ग्रेव्हीला टेक्स्चरही खूप छान आलेलं आहे। तर अशा पद्धतीने पनीरची भाजी रेडी झालेली आहे। आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका बरं का, थम्सअप आहे ना ते लाईकचं बटन आहे आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला राव, नुसतं असंच फ्रीमध्ये किती बघणार, थोडंसं आम्हालाही सपोर्ट करा। आणि बघा, मस्त पराठ्यांसोबत ही पनीरची भाजी सर्व केलेली आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन व्हिडिओसहित।